ॲलर्जीबद्दल थोडंसं आहे आज बोलूया. काय होतं, ॲलर्जीच्या पेशंट असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लक्षणं किंवा आजार सापडतात. अगदी त्याच्यामध्ये ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे वारंवार सर्दी, शिंका होणं, स्किनवर किंवा त्वचेवर काही लालचट्टे उठणं वगैरे अशा पद्धतीने पण दिसून येते. ह्या सगळ्या गोष्टीचं मूळ कारण हे ॲलर्जीच असतं. तर याच्याबद्दल आपण ट्रीटमेंट तर घेतोच, परंतु ह्या ॲलर्जीचा त्रास आपल्या पेशंटला होऊ नये म्हणून काय काळजी घरी घ्यायला पाहिजे. तर जवळजवळ 70% जे ॲलर्जीचे पेशंट आहेत त्यांना धुळीची ॲलर्जी असते. एक तर काही जणांना थोडंसं ऋतू बदलताना त्रास होतो, थंडीची प्रॉब्लेम होतो, थंडीच्या सीझनमध्ये ॲलर्जीचा त्रास वाढतो. तर याच्यापासून बचाव कसा करायचा, तर ॲलर्जीच्या पेशंटनी शक्यतो बाहेर जाताना किंवा प्रवास करताना, दुचाकीवर चालताना मास्क घालणं आणि सर्जिकल मास्क घालणं जास्त चांगलं. दुसरी गोष्ट, घरामध्ये काही झाडलोट करणं, काही पुसणं पासणं अशा गोष्टी करत असाल त्यावेळेससुद्धा मास्क वापरायला पाहिजे, म्हणजे धुळीपासून बचाव होईल. ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे, बालदम्याचा त्रास आहे, अशा मुलांना सॉफ्ट टॉईज देऊ नयेत. त्या सॉफ्ट टॉईजमध्ये धूळ असते. ह्या गोष्टी जर आपल्याला करता आल्या तर ॲलर्जीचा परिणाम किंवा ॲलर्जीची जी लक्षणं दिसतात ती बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होते आणि औषधांबरोबरच ही काळजी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे.